मी 5 मिनिटाचं चॅलेंज घेतलेलं आहे. चॅलेंज घेतलेलं आहे. म्हणजे अशी कोणकोणती कामे आहेत जी आपण 5 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतो, पण ती आपण टाळतच राहतो. तर चला, आज ती सगळी पेंडिंग पडलेली कामे आपण आज 5 मिनिटात पूर्ण करणार आहोत. तर चला मग सुरू करूया. हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सांगितल्याप्रमाणे आज मी 5 मिनिटाचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि कोणकोणती अशी कामे आहेत जी आपण 5 मिनिटामध्ये पूर्ण करू शकतो, तीच कामे आज मी पूर्ण करणार आहे आणि सोबत तुम्हाला हे दाखवणार आहे. आणि हे टी व्ही युनिट आज मला क्लीन करायचं होतं. तर जास्त वेळ नाही लागणार हे टी व्ही युनिट क्लीन करायला. जास्तीत जास्त 5 मिनटं किंवा 10 मिनटं. जास्ती फास्ट काम केलं तर 5 मिनिटातही होऊन जाते. पण नेहमी आपण टाळमटाळ करतो की आज करू, उद्या करू, आणि त्यामुळे मग आपली कामं राहूनच जातात. पण थोडा जरी आपल्याजवळ वेळ असेल आणि मनावर घेतलं तर 5-5 मिनिटात बरीचशी कामे होऊन जातात. तर पूर्ण टी व्ही युनिट इथे मी क्लीन करून टाकणार आहे. मेन म्हणजे सुरू करणं असतं. आपण नेहमी टाळमटाळ करतो की जाऊ दे, काल करू, परवा करू, आणि अशामुळे मग राहून जाते. पण एकदाचं का आपण असं चॅलेंज घेतलं की कामं एवढी पटापट होतात की आपल्याला कळतसुद्धा नाही की 5 मिनिटात झाली की 10 मिनिटात झाली. आणि 5-5 मिनिटामध्ये तर अशी बरीच कामे आहेत जी आपण पूर्ण करू शकतो. मी असं म्हणत नाही की रोज तुम्ही हे सगळं क्लीन करा, पण ज्या दिवशीही वेळ मिळाला त्या दिवशी फक्त 5 मिनिटामध्ये कोणतीही एक वस्तू आपण क्लीन केली पाहिजे. आणि मला असं वाटते घरामध्ये साज सजावटीच्या वस्तू जरी कमी असल्या तरी चालतील, पण घर नेहमी स्वच्छ असायला पाहिजे. असं नाही की रोज रोज स्वच्छ करणं गरजेचं आहे, पण जेव्हाही 5 मिनटं 10 मिनटं आपल्याला मिळाले तेव्हा कुठलीही एक वस्तू आपण क्लीन केली तर घर आपलं अगदी नीट नेटकं आणि स्वच्छ राहतं. वरचं तर क्लीन करून घेतलं, म्हटलं खाली कशाला राहू देऊया. तर हे ग्रास टाकला तेव्हापासून मी खाली क्लीनच केलं नव्हतं. हे ग्रास टाकला तर टी व्ही युनिटवरती धूळ खूप कमी दिसते, नाही तर खूप जास्त धूळ बसत होती. म्हटलं चला, आता बरेच दिवस झाले हे उचलून ही इथली सफाई केली नव्हती, तर त्या बहाण्याने हे सुद्धा माझं क्लीन होऊन गेलं. तर असं असते, आपण नेहमी एक वस्तू क्लीन करायला घेतो आणि मग आपल्याला उल्हास येतो, जाऊ दे हे दिसते आहे तर हे सुद्धा क्लीन करून घेऊ, आणि मग सोबतच ते सुद्धा आपण क्लीन करून घेतो जे आपल्याला क्लीन सुद्धा करायचं नसते. चला, आता 5 मिनिटं म्हणता माझं टी व्ही युनिट तर अख्खं क्लीन होऊन गेलं. तर ही एक वस्तू आपण 5 मिनिटात क्लीन करू शकतो. आणि दुसरं म्हणजे कुठलंही एखादं ड्रॉवर आपण 5 मिनिटामध्ये क्लीन करू शकतो. तर घरातले कामं आवरल्यानंतर थोडा जरी वेळ आपल्याकडे असला, म्हणजे 5 मिनिटं जरी असले, तर कोणतंही एखादं ड्रॉवर आपण निवडून ते साफ करू शकतो. जर खरंच फक्त 5 मिनिटाचाच आपल्याजवळ वेळ असला तर असं ड्रॉवर निवडायचं ज्यामध्ये पसारा खूप कमी असेल, आणि मग तसं ड्रॉवर क्लीन करून घ्यायचं आणि त्यामधल्या वस्तूसुद्धा मस्त ऑर्गनाईज करून ठेवायच्या. वस्तू ऑर्गनाईज असल्या की मग आपल्याला साफसफाई करायला जास्त उशीर लागत नाही. तसं माझ्या या टी व्ही युनिटच्या ड्रॉवरमध्ये चार्जर, वगैरे कामाचे मोबाईल आणि चाब्या, चष्मा असं राहते, म्हणून हे कितीही ऑर्गनाईज केलं तरीही तसंच होऊन जाते. पण तरीही 2-3 दिवसाआधी मी याला ऑर्गनाईज करून ठेवते आणि क्लीनसुद्धा करून ठेवते. चला, आता माझं अख्खं टी व्ही युनिट क्लीन होऊन गेलं आणि सोबत एक ड्रॉवरसुद्धा क्लीन झालं आणि ऑर्गनाईजही झालं. आणि मग क्लिनिंग झाल्यावरती मनाला एक थोडंसं समाधानही मिळते की चला, आज ही जागा तरी क्लीन झाली. चला, 5 मिनिटांमध्ये टी व्ही युनिट आणि ड्रॉवर तर क्लीन करूनच घेतलं. आता सोबत म्हटलं आहे फर्निचरसुद्धा मला क्लीन करायचंच होतं. आणि 5 मिनिटांमध्ये आपण दुसरं हे कामही करू शकतो की घरात जेवढेही फर्निचर असतील तेवढे सगळे आपण पुसून घेऊ शकतो. आणि जर फक्त 5 मिनिटाचाच वेळ असेल तर सगळे फर्निचर पुसायचे नसतील तर एक एक कप्पा पुसून घ्यायचा. म्हणजे कधी कपाट पुसायचं, तर कधी आपले जे ड्रॉवर असतात ते क्लीन करायचे, कधी किचनचं फर्निचर क्लीन करून घ्यायचं, किंवा कधी कपाट क्लीन
करून घ्यायचं किंवा आपले जे बेड असतील ते क्लीन करून घ्यायचे. असे जर रोज 5-5 मिनटामध्ये आपण एक वस्तूही क्लीन केली तरीही बराचसा आपला वेळ वाचतो. रोज आपल्याला डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. तर मी तरी रोज असंच करत असते. कधी 5 मिनटामध्ये ही जागा क्लीन केली तर कधी मग दुसऱ्या दिवशी दुसरी जागा क्लीन केली. असं जर 5-5 मिनटाचं आपण चॅलेंज घेऊन जर कामं केली तर फटाफट आपली कामं होतात आणि आपला वेळही खूप सारा वाचतो. तुम्ही एकदा नक्की असं चॅलेंज घेऊन बघा. खूप सारी कामं तुमची वेळेवर होऊन जातील. तर मी तर आज माझे जेवढेही कपाट होते ना, किचनमधलं कपाट म्हणा किंवा जे बेडरूममध्ये कपाट होतं तेही मी स्वच्छ क्लीन करून घेतलं. आणि आता दुसरं 5 मिनटाचं काम म्हणजे फ्रीजवरचा पसारा आवरणं. कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा फ्रीजवरती पसारा होतोच. कुणीही काहीही आलं की वस्तू याच्यावरतीच ठेवून देते. म्हणून मग आज मला फ्रीजचा कप्पाही म्हणजे वरची जागाही क्लीन करायची होती. तसं आणलं तेव्हापासून क्लीन केलंच नाही. आणि सोसायटीमध्ये आमच्या मंदिराचं काम सुरू होतं त्यामुळे मग खूप जास्त धूळ उडायची. वरती मी साफ तर करतच होते पण ही वरची जागा काही मी साफ केलीच नव्हती. म्हटलं चला आता चॅलेंज घेतलेलं आहे आणि तुम्हालाही दाखवायचं आहे की 5 मिनटात आपण कोणकोणती कामं करू शकतो. तर म्हटलं ही सुद्धा आपली गरजेचीच वस्तू आहे तर ती सुद्धा क्लीन करून घ्यावी. आता फ्रीजची खालची जागा म्हणजे जे समोरचं असते ते तर मी रोजच पुसत असते. चला वरचं फ्रीजही क्लीन करून घेतलं. आणि आता ह्या 2 बास्केट मी मागवल्या सजावटीसाठी. एक किचनमध्ये लावणार आहे आणि एक हॉलमध्ये मी डेकोरेट करणार आहे. तर हॉल डेकोरेशनचा व्हिडिओ याचा पुढचा राहणार आहे, म्हणजे की उद्याच्या दिवशीच येईल हॉल डेकोरेशनचा व्हिडिओ. तुम्ही नक्कीच बघा. छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे मी हॉलमध्ये. आणि आता ही एक बास्केट मी दोन्ही बेडरूमच्या मध्ये जी जागा आहे ना तिथे लावण्यासाठी ही एक बास्केट मागवली होती. खूपच सुंदर आहे, ही क्यूट आहे छोटीशी आणि मला खूप आवडली. असं हँगिंग प्लांट मी लावलं यामध्ये. फेक प्लांट आहे. आणि आता चला फ्रीजची वरची तर डीप क्लिनिंग झाली. म्हटलं समोरही पुसून घेऊया. तसं तर समोरचं मी रोजच पुसते कारण की मग कसे हात लागतात ना त्यावरती, मग ते रोज पुसावंच लागते. पण म्हटलं आता सोबतच सगळंच क्लीन करते आहे तर 5 मिनटामध्ये हे फ्रीजसुद्धा क्लीन करून घेऊया. किती उशीर लागणार आहे याला क्लीन करायला, तर याला हे 5 मिनटात तर होऊनच जाणार आहे. मग सोबतच मी फ्रीजसुद्धा क्लीन करून घेतलं. आणि आता हॉलमध्ये राहिली होती ती फक्त ही पेंटिंग क्लीन करायची. बाकी तर अख्खं घरच मी आज क्लीन करून घेतलं. आणि यापेक्षाही बरीचशी कामे अशी आहेत जी आपण 5 मिनटामध्ये पूर्ण करू शकतो. तेही मी दाखवेल तुम्हाला कधी. तर बघितलं ना तुम्ही, 5-5 मिनटं काढून जर आपण थोडी क्लिनिंग करत राहिलो तर आपला खूप सारा वेळ वाचतो आणि आपल्या घरातली प्रत्येक वस्तू क्लीन होऊन जाते. मी असं म्हणत नाही की तुम्ही एक्स्ट्राचा डीप क्लिनिंगला वेळ द्या, पण जसं आपल्याला रोजच्या कामामधून वेळ मिळतो तसं 5 मिनटं जरी आपल्याकडे एक्स्ट्राचे असले तर कोणत्याही एक वस्तूची जर आपण क्लिनिंग करून घेतली तर ती वस्तू ही क्लीन होऊन जाते आणि आपलं घरही चकाचक दिसते. आणि आज तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी 5-5 मिनटामध्ये आपण कोणकोणती कामे करू शकतो त्यासाठी मी तर पूर्ण घराची क्लिनिंगच करून टाकली. आज पूर्ण फर्निचर क्लीन करून टाकलं. फ्रीजची पण माझी क्लिनिंग होऊन गेली. तसंच आपण दिवसामधून रोज 5 मिनटं जरी एक्स्ट्राचे आपल्याकडे असले, जसे की आपण किचनमध्ये कोणतंही काम करत असले, भाजी शिजत असली किंवा दुसरं कोणतंही काम करत असले आणि आपल्याकडे 5 मिनटं जरी असले तर बरेचसे असे कामे आहेत जे आपण 5 मिनटामध्ये करू शकतो आणि आपली क्लिनिंगही होऊन जाते आणि आपल्याला मग एक्स्ट्राचा वेळही द्यावा लागत नाही आणि घरही आपलं चकाचक दिसते. तर बऱ्याच वेळा आपल्याला घरातली कामं बोरिंग वाटायला लागतात. तर असे 5-5 मिनटं जर रोजच्या कामांमधून काढून आपण जर अशी कामे करत राहिले तर आपल्याला कामं बोरिंग अजिबात वाटत नाही. आणि सोबत टीव्ही तर चालू होताच. मग टीव्ही चालू असला की आपली कामं होत राहतात आणि टीव्हीकडेही लक्ष असते. मग कामं काही आपले बोरिंग वाटत नाही. तरी मी तरी रोज असंच करते. 5-5 मिनटं एक्स्ट्राचे काढून मी थोडी क्लिनिंग करत राहते. म्हणजे एक्स्ट्राची डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही. पण आज तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी 5 मिनटात कोणकोणती कामे करू शकतो म्हणून पूर्ण घरच मी क्लीन करून टाकलं आणि पूर्ण घरच माझं क्लीन होऊन गेलं. चला आता भरपूर कामे आज केलेली आहेत. थोडासा थकवाही वाटतोय. थोडा वेळ बसते. एक फॅब्रिकला प्रेससुद्धा मारायची आहे आणि एक ड्रेसची म्हणजे नायटीची कटिंगसुद्धा आज करायची आहे. बघते आता होते की नाही. चला तर मग लागूया पुढच्या कामाला. चला एवढी सगळी डीप क्लिनिंग केली होती आज तर थोडासा थकवा तर वाटणारच आहे. शरीर आहे
थकवा तर येणारच आहे. म्हटलं थोडंसं काही थंडगार पिऊया, तर माझा तर होताच घरामध्ये. म्हटलं चला, आणि इतकी गरमी पडते आहे की असं थंडगार काही ना काही पिण्याची रोजच इच्छा होते. म्हणून म्हटलं थोडासा माझा पिऊ आणि थोडा वेळ थंडक होईल आणि थोडा आराम करूया. माझा पेली आणि थोडा वेळ बसली आणि लगेच मग पुढच्या कामांना सुरुवात केली. तर आज मला 3-4 फॅब्रिकला प्रेस मारायची होती आणि मला ड्रेसची नायटीची सुद्धा कटिंग करायची होती. पण आज काही नायटीची कटिंग होते की नाही मला माहिती नाही. आणि ह्या लाल कलरचा ड्रेसही मला शिवायचा आहे, तर म्हटलं याला तरी प्रेस मारून घेऊया. पण प्रेस मारायला बसली तर असा विचार केला, चला मला नायटीसुद्धा शिवायची आहे, कोड सेटसुद्धा शिवायचा आहे. तर म्हटलं सगळ्याच फॅब्रिकला आपण एक सोबतच आता प्रेस मारून घेऊया. एकदाचं बसलं की मग असं वाटते की हे काम पूर्ण झाले की मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते काम करायची गरज राहणार नाही. म्हणून आता मी प्रेस मारायला बसली होती. तर 4-5 फॅब्रिकला मी सगळ्यांनाच प्रेस मारून घेतली आणि हेच ते फॅब्रिक आहे. एक म्हणता सगळ्यालाच मी प्रेस मारून घेतली. आता कधी यांची कटिंग होते माहिती नाही, पण प्रेस मारलेलं असलं की मग निवांत असते, कधीही कटिंग करायला घेते मी. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.